चला तर आजनेशी आपली डाळ खिचडाમાં तूर डाळ मसूर डाळ मूग डाळ एकत्र धुई घ्यावाना कुकरले शिजत घालाना साईडले भाती शिजायला लाई द्यावाना ते शिजता आपण इकडे फोडणीने तयारी करी घ्यावाना। फोडणीसाठी तेल गरम करी घ्यावाना तेलમાં थोडंसं अद्रक ठेचून टाकानं मस्त लसूण बी ठेचून टाकानं 2-3 हिरव्या मिरच्या टाकानं आता टमाटा टाकानं 2 टमाटा टाकानं 2 कांदा टाकानं मस्त कलशी घ्यावानं त्यानाમાં थोडंसं मीठ टाकानं आता ते कलसतं इकडे आपली डाळ बी शिजी जायले त्यानाમાં थोडंसं पाणी टाकी आणि मस्त एकजीव करी घ्यावानं। आता मसाला टाकानं गरम मसाला किचन किंग मसाला लाल मिरची पावडर हळद टाकीन मस्त कलशी घ्यावानं। किचन किंग मसाला टाकानं त्यानाशिवाय चव येणार नाही। मस्त आता हे डाळनं पाणी टाकी घ्यावानं मीठ टाकी घ्यावानं याले मस्त उकळी येऊन द्यावानं। आता आपला भात बी रेडी आहे। आता भात थोडा सगळं त्यानाમાં टाकी घ्यावानं आणि 10 मिनिटं असं झाकी ठेवानं। आता आपण इकडे तडकानी तयारी करानं तेल गरम करानं त्याच्यामा हिंग टाकानं मोहरी टाकानं जिरे टाकानं कढीपत्तानी फोडणी देऊन मस्त असा तडका दी घ्यावानं। आता वही घ्या आपल्या डाळ खिचडान 5-10 मिनिटं असं झाकी ठेवानं गरम गरम या तर खावाले। कसा वाटना मला डाळ खिचडा नक्की कमेंट करी सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।